गाइज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तो गाइज आज आपण जातोय गावी शिमग्यासाठी. समजता आता मी त्यावेळेस होतो. आपली ट्रेन आहे. ट्रेन तर जाम उशिराची आहे. पकडा जायला तिला म्हणजे तिला सीट आडवा जायला लागेल कारण ती दिव्यावर नाही. दिवा रत्नागिरी तुम्हाला माहिती असेल, दिवा पॅसेंजर. सो मी त्याच्यात जाणार आहे. म्हणजे मी एकटा जाणार नाही, आम्ही दोघं जाणार आहे. मी आणि माझा भाऊ आहे नासुपाऱ्याचा. तो येऊ शकत नाही सीट ठेवायला कारण नासुपाऱ्यावर येणार ना. सो मी जाणार आहे सीट पकडायला. तो मस्त कामावर नाही आरामात. मग आम्ही दोघं मस्त जाऊ, मस्त मजा करत ट्रेन मधून. सो चला आता मी उठतो, ब्रश बिश करतो आणि जातो स्टेशनला. सो गाईस बघा मी रेडी झालोय गावी जायला. सो आता फटाफट जातो स्टेशनला आणि ट्रेन पकडतो, सीट पकडतो आणि ट्रेन मध्ये बसतो. भावाची वाट बघतो. तो आला की नसता आम्ही दोघं मस्त गप्पा मारू आणि आम्ही जाऊ गावाला निघायला. सो एक्साइटमेंट मला खूप होते गावी जायची. सो फटाफट आता मी निघतो. बघा माझी बॅग फूड तयारच आहे. बॅग सगळं मस्त एकदम फटाफट चांगलं करून ठेवलंय. सो आता मस्त जातोय मी. भाऊ काय बघा माझा डोलो बघा माझा कशी चांगलं टाकायचं होतं टाकतो डोलो. याची बघा माझी एल्सा, येतो माझी एल्सा. सेकंड मध्ये होती ती. चला गाईस मी निघतो आता, मस्त स्टेशनला जातो, ट्रेन पकडतो. सो गाईस मी आता पोहोचलोय स्टेशनला, दिवा स्टेशनला. माझं सगळं स्टेशन आहे. अजून ट्रेन तर काय आली नाही आहे. ट्रेन यायला अजून 1-1.5 तास आहे. सो मग आता 1 तास इथं मला बसून जायचं आहे सीट अडवायला. गरमी पण खूप आहे, ट्रेन पण लेट आहे, कंटाळा येतो. सो गाईस मी तिकीट काढायला विसरून गेलो. सो आता मी तिकीट काढून आलो, धावातच गेलो, तिकीट काढली. ते पण काही ट्रेन आली नाही. आता ट्रेनचा टायमिंग दाखवतो 3:45चा. खूप ट्रेन लेट झाली आज दिवा पॅसेंजर. आता काय करणार. आणि माझा भाव पण नाही आला. तो आल्यानंतर मस्त आम्ही दोघं एकसाथ ब्लॉक करू, एकसाथ ब्लॉक. चला आता डायरेक्ट भाव आला, तुम्हाला भावाशी मिळवतो. ठीक आहे गाईस, तुम्ही एकदा गर्दी चेक करा किती आहे, गर्दी बघा किती आहे. थोडा माझा बॅक कॅमेरा थोडा खराब आहे, तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. एवढ्या गर्दीतून आम्हाला जायचं आता गावाला. सगळ्यांनी बॅग बुक मस्त पुढे लावले आणि येईल 5-10 मिनटात ट्रेन आली की मस्त आम्ही ट्रेन सीट बुक पकडू आणि मस्त गावाला जाऊ. काही ट्रेन आलेली आहे. त्यामुळे तुम्ही बघितली असेल किती गर्दी आहे. मी पण खाली ट्रॅकवर उतरलो आहे आणि आता जागा पकडणार आहे मी पण. ट्रेन आली. सो चला मी तर ट्रेन पकडतो, एकदम मिळतो. ठीक आहे गाईस, तो बघा किती बिंदास ब्लॉक करतोय. मी एवढा घाबरतोय ना, किती बिंदास ब्लॉक करतोय बघा गाईस. मला एवढी भीती वाटते. आणि इथं किती माणसामध्ये मस्त ब्लॉक करतोय. काय याचा काय कॉन्फिडन्स आहे. पुन्हा पब्लिक प्लेसमध्ये तो ब्लॉक करतोय आणि मी एकटा घाबरतोय कधीपासून. आता सोबत आल्या आता मला एवढी काय भीती वाटते. इथे सबस्क्रायबर वाढवले तिथे. अरे ते बोलत आहे मी एखादा सबस्क्राईबर घ्यायचं बोलताना 4 चौघात कम्फर्टेबली बोलायचं. काय तुम्हाला मोटिवेट करतोय की 4 चौघामध्ये कसं ब्लॉग करायचा. त्यामध्ये मोटिवेट करूया आणि 4 चौघामध्ये ब्लॉग करायला चालू करूया आपण पण मस्तपैकी. सो चला आता पण ट्रेन जर्नी चालू करूया. गाईस दिवा स्टेशनला काहीतरी नवीन चांगलं झालं आहे. मी तुम्हाला शो करतो ते म्हणजे दाखवतो तुम्हाला. तुम्ही तर बघा आणि कमेंट करून सांगा ते कसं आहे. म्हणजे त्याचं नावचं हे येतं तुम्हाला दाखवतो आता. गाईस हे बघा इथं असं लिहून येतं रत्नागिरी. कसलं भारी वाटतं बघा. तो आज मी रिटर्न आले माझ्या जागेवर सीटवर. आता बसूया. आता वाजले 5 वाजलेत. बरोबर 5:50ला आपली ट्रेन सुटेल आणि आपली ट्रेन जर्नी चालू होईल. गाईस आता आम्ही पोचलेलो आहे भोके स्टेशनला, संगमेश्वरच्या पुढे. आता भोकेनंतर उक्षीनंतर रत्नागिरीवर. असं आम्ही दोघं जाऊ रत्नागिरी स्टेशनला. हवं का आहे तर मस्त झोपलं आहे. मी पहिलं मस्त झोपलेलो, आता उठलो. आता माझे केसावर कष्ट दिसतो. सो आता मी मस्त जाऊ रत्नागिरी स्टेशनला. तेव्हा असं टाईमपास करू, माझी व्हिडिओ करू मस्त एडिटसाठी. आणि मग
सकाळी 5:30ची बस म्हणून आम्ही घरी जाऊ आणि घरी मस्त आराम करू आणि संध्याकाळी मी जाऊ पालखी आणायला. सगळं मी माझ्या ब्लॉग असे बनवून राहा. सो आता आपण भेटू डायरेक्ट रत्नागिरी स्टेशनला. सो आहे रत्नागिरी स्टेशन आलेलं आहे. सगळं पद्धतीने मी आता मस्त स्टेशनला उतरतो. तू मी आता थकलो आहे, मला आलं झोप, पण आपल्याला खूप लांबचा पल्ला आहे अजून. आताच आपण रत्नागिरीला आलो. आता आम्ही तर स्टे करणार 4-5 तास. हा फक्त 2 तास झोप काढायची आहे. 4 तास 1 वाजून गेलं. 3 तास 1 तासाची झोप आता काढायची. आम्हाला इथं मस्त आता टाइमपास करायचा आहे. मी झोपणार आहे, मी माझा व्हिडिओ काढणार आहे मस्तपैकी. आता आम्ही मस्त स्टेशनला उतरतो, चहा पाणी पितो कारण आता मला लागली भूक. चहा पिली खातो बंडे को लगे भूक. चला काहीच. सो गाईस आत्ताच आम्ही मस्त झोपून उठलेलो आहे. म्हणजे आम्ही झोपलो नव्हतो, टाईमपास करत होतो दोघंच. गप्पा मस्त आम्ही दोघं मारत होतो. म्हणजे गप्पा आम्ही का मारत होतो माहिती आहे, कारण आमच्या दोघांच्या फोनला चार्जिंग नव्हती. ट्रेनमध्ये आम्ही लावलेली चार्जिंगला, त्या ट्रेनमधले प्लग पूर्ण खराब होते. सो आम्ही तिथं स्टेशनला मस्त आमचा दोघांचा फोन लावला चार्जिंगला आणि दोघं गप्पा मारत होतो. आणि आता वाजले किती? वाजले 3 वाजले. 3-3:30ला आम्ही आता चालत जातो खाली बस पकडायला. आणि बस म्हणून आता आम्ही लोक जाणार. अरे अरे डेपो जाणार नाही हां, डेपो जाणार. आधी आम्ही डेपो जाणार. मग डेपोनं आम्ही आल्यावरची बस पकडणार 5:30ची. मग ती बस म्हणून आम्ही 6-6:30 आम्ही घरी पोचू. नक्की. त्याच्यानंतर आम्ही मस्त दोघं झोपणार आरामात आणि मग संध्याकाळी आम्ही जाणार पालखी आणायला. सो आता काय जाणार माझ्या लाईटची पण बॅटरी डाऊन होते. तुम्हाला माझा तोंड म्हणजे आमच्या दोघांचं तोंड काळे दिसत असतील. सो आपण थोड्या वेळाने भेटूया. सो गाईस आता आम्ही पोचलो. जस्ट आम्ही एसटीच्या जागा धाडकन मारला म्हणजे बंद केला आणि उतरलो. आणि आता आम्ही आलो इथे गावात. जर काढू काय माझी बॅटरी चार्जिंग संपले म्हणून याच्या फोनची टॉर्च चालू केली. मला तोंड दिसेल. सो आता आम्ही जातो दोघं मग घरी. तो जाऊन त्याच्या घरी मस्त झोपेल. मी पण आता मस्त झोपतो थोडा वेळ, कारण जाम झोप आले. येतात आम्ही बसमधून ह्याची व्हिडिओ एडिट करत होतो. थँक्यू. मला थँक्यू बोलतो. सारवण पण झालं. हे बघा आम्ही इथं पालखी नाचतो. आता दिसणार नाही काळू काय म्हणून. सो आता चला गुड नाईट सगळ्यांना. म्हणजे आता काय बोलू, झोप आली आम्हाला पण आता. सो गुड नाईट.